नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. आता घेऊया द टॉप 50 मधून बातम्यांचा वेगवान आढावा. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. मराठवाड्यातल्या अतिवृष्टीवर चर्चा होण्याची शक्यता. नुकसान भरपाईच्या दृष्टीनं काही निर्णय होणार का, याकडे नजरा. मंत्री गिरीश महाजन धाराशिवमधील भूमपरांडाकडे रवाना. महाजन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पूरस्थितीची पाहणी करणार. मदत आणि बचाव कार्याचा घेणार आढावा. अमरावतीत सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, तसंच कर्जमाफी करावी. खासदार बळवंत वानखडेंची मागणी. सरकारचा एकही मंत्री शेती बांधावर नसल्याची वानखडेंची टीका. दुष्काळ अनुभवणाऱ्या मराठवाड्याचा यंदा ओल्या दुष्काळाचा सामना. मराठवाड्यातील 27 लाख हेक्टरवरील सर्व पिकं जमीनदोस्त. परतीच्या पावसाने मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात हाहाकार उडवला असताना सरकार कुठे गेले? सामनातून सरकारला सवाल. राज ठाकरेंच्या विरोधातील याचिकेच्या योग्यतेवर न्यायालयाचा सवाल. याचिकेत जनहित काय? उच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना सवाल. राज ठाकरे आणि मनसेकडून होणाऱ्या प्रक्षोभक वक्तव्य आणि मारहाणीच्या घटनांविरोधात जनहित याचिका. मुंबईत यंदा सरासरीहून अधिक पाऊस. आतापर्यंत 3.5 महिन्यात 105% पावसाची नोंद. मुंबईतील तलावातील पाणीसाठा 99%वर. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण. धाराशिव जिल्ह्यालाही पावसाचा तडाखा. भूमपरंडा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. अनेक भागात जनजीवन विस्कळीत. पावसामुळे छोटे मोठे तलाव फुटले. सोलापूरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान. अक्कलकोट, बार्शी, मोहोळ तालुक्यात कोसळधारा. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना महापूर. जिल्ह्यात अजूनही पावसाचा. हवामान खात्याचा अंदाज. धाराशिव जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस. जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी. भूमपरंडासह कळंब परिसरात जोरदार पाऊस. नदी नाल्यांना पूर. अनेक रस्ते बंद असल्याने वाहतूक विस्कळीत. धुळ्यात मुसळधार पावसामुळे शहरातल्या विविध भागात पाणी. जनजीवन विस्कळीत. पोलीस अधीक्षक कार्यालय, रुग्णालय, शाळा, महानगरपालिका सखल भागातील रस्ते पाण्यात. धाराशिवमध्ये पूरमध्ये नागरिक अडकले. खासदार ओमराजे निंबाळकरांनी एनडीआरएफ जवानांसोबत केली नागरिकांची मदत. घराच्या छतावर अडकलेल्या कुटुंबियांची सुखरूप सुटका. बीड तालुक्यात तांदूर हवेली गावात पुरात 36 लोक अडकले. नागरिकांच्या बचावासाठी एनडीआरएफ पथक हवेली गावात दाखल. सोलापुरातील ग्रामीण भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर. सतत पडणाऱ्या पावसामुळे शाळांना सुट्टी. भिवंडीत संध्याकाळपासूनच पावसाची रिपरिप. वंजारपट्टी नाका परिसरात पाणी साचलं. पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिक त्रस्त. नाल्याच्या पाण्यातून नागरिकांचा प्रवास. मराठवाड्यात पावसाचा हाहाकार. 28 सप्टेंबरपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. बीडमध्ये ढगफुटी सदृश परिस्थिती. हवामान विभागाचा इशारा. नांदेड शहरात पावसाची हजेरी. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. पुढील 3 दिवस नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट. हिंगोली दमदार पाऊस. शेतकरी महिलांचा चिमुरडे अडकले पुराच्या पाण्यात. जळगाव जिल्ह्यात पावसाचं थैमान. हजारो हेक्टर शेतीचं नुकसान. गावाला पाण्याचा वेढा. नवरात्र उत्सवात पडणार दमदार पाऊस. मुंबईसह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याचं अलर्ट. पुढील आठवडाभर वादळी वाऱ्यासह बरसणार. जालन्यात दहिफळ परिसरात ढगफुटी सदृश पाऊस. 2 एकर सोयाबीन पाण्याखाली. शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला. अतिवृष्टीने सगळं उद्ध्वस्त. शेतकरी आक्रमक. परळी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा. पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी.
सिल्लोड तालुक्यात मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहळा नदीला पूर, नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थ संतप्त. बीडच्या आष्टीतील कडा शहरात पावसाचा हाहाकार, बीड अहिल्यानगर महामार्ग बंद. धाराशिवच्या पिंपळगावात पावसाचा हाहाकार, पावसामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पावसाच्या पाण्यात 17 गायी आणि शेळ्या गेल्या वाहून. पैठणमध्ये रस्त्याच्या ठेकेदारामुळे शेतकऱ्याच्या शेतात पाण्यामुळे मोसमी पिकांचं नुकसान भरपाईची शेतकऱ्याची मागणी. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची लवकर भरती प्रक्रिया बेकायदेशीर, परिस्थितींना प्राधान्य दिल्याचा आरोप. माजी संचालक आणि शिवसेना पदाधिकारी मयूर पाटील यांची हायकोर्टात धाव. पूरग्रस्त पंजाबमधील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, भात पिकावर हळदी रोग आणि चायनीज व्हायरसचा प्रादुर्भाव. बेळगावमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीला सुरुवात. दौडीच्या पहिल्या दिवशी दौडीमध्ये हजारो तरुणी सहभागी. सततच्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकरी संकटात. हळदीचे क्षेत्र वाढले परंतु उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता. शनी शिंगणापूर विश्वस्त मंडळ बरखास्त. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राज्य सरकारचा दणका. विश्वस्त व्यवस्थापन समिती गठीत होईपर्यंत प्रशासकाची नेमणूक. फेरीवाल्यांना नागरी हक्क आहेत, त्यांना मनमानी पद्धतीनं हटवू शकत नाही. उच्च न्यायालयाची टिप्पणी. कामाठीपुरा येथील फेरीवाल्यांच्या संदर्भातील याचिका न्यायालयाने फेटाळली. युवा महोत्सवात सहभागी न झालेल्या 25 महाविद्यालयांना 10,000चा दंड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 2 दिवसीय युवा महोत्सव पार. 151 महाविद्यालयातील 985 विद्यार्थ्यांचा सहभाग. सावरकर सदनाचे संवर्धन करण्यास सरकारची तयारी. सदनाला राष्ट्रीय दर्जा देण्याच्या मागणीसाठी अभिनय भारत काँग्रेसचे अध्यक्ष पंकज फडणीस यांची याचिका. पुढच्या आठवड्यात सुनावणी. दुप्पट नफा देण्याचे आमिष दाखवून 377 कोटींची फसवणूक. आरोपीचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला. 16 मार्च 2023 रोजी आरोपीला अटक झाली होती. अहिल्यानगरमध्ये अंत्यविधीसाठी जागा नसल्याने मृतदेह आणला तहसील कार्यालयासमोर. सरकारी जागेमध्ये अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध. कार्यालयाबाहेर आंदोलन. भारतात दत्तक मुलं घेण्याच्या संख्येत वाढ. महाराष्ट्र अव्वल स्थानावर. महाराष्ट्राला 7,000 कोटींचा फटका. घटस्थापनेच्या मुहूर्तावर जीएसटीचे नवे दर. रेलनीरचे बाटली बंद पाणी आजपासून 1 रुपयाने स्वस्त. 1 लिटर पाण्याच्या बाटलीसाठी 15 रुपयांऐवजी 14 रुपये तर 500 मिलीमीटर बाटलीसाठी 10 रुपयांऐवजी 9 रुपये मोजावे लागणार. शेअर बाजारात जबरदस्त तेजी. ट्रम्पचा व्हिसा बॉम्ब ठरला फुसकाच. हजारो शिक्षकांवर टीईटीची टांगती तलवार. महाटीईटीचे केले वेळापत्रक जाहीर. 23 नोव्हेंबरला होणार परीक्षा. साताऱ्यातील 99व्या साहित्य संमेलनात अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा सत्कार. लेखकाला जात धर्म नसतो. विश्वासराव पाटील यांचं वक्तव्य. त्र्यंबकेश्वरच्या आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करा. व्हॉइस ऑफ इंडिया संघटनेची मागणी. जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा 40वा गळीत हंगाम. बॉयलर अग्नी प्रदीपन कारखान्याच्या संचालक मंडळाच्या हस्ते संपन्न. शहाड रेल्वे स्थानकाचं नाव मराठीतच. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर रेल्वेनं हिंदीतील शहद नाव बदलून शहाड असं लिहिलं. भिवंडीतील वाहतूक कोंडीला वाहतूक पोलिसांचे हफ्तेखोर जबाबदार. अवजड वाहनांना बंदी असताना 300 रुपये घेऊन प्रवेश. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ओला उबर रॅपिडोचे दर नियमानुसार आजपासून अंमलबजावणी. नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार. छोट्या गाड्यांसाठी 28 रुपये, मध्यम गाड्यांसाठी 31 रुपये तर मोठ्या गाड्यांसाठी 34 रुपये प्रति किलोमीटर भाव.
अकोल्यातील बाळापूरमध्ये रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक संतप्त, ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. महिलांची वेशभूषा परिधान करून आंदोलन. नरिमन पॉइंट ते भाईंदर अर्ध्या तासात गाठता येणार. मिठागर मंत्रालयाकडून राज्याकडे जमीन हस्तांतरित. ठाण्यात अवजड वाहनांना नो एंट्री. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. 2 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 5 ते 11, सायंकाळी 5 ते 11 दरम्यान बंदी. उल्हासनगरमध्ये खड्ड्यात ट्रक फसला. काही काळासाठी वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्याची वेळ. महानगरपालिकेकडून रस्त्यांची डागडुजी नसल्यानं नागरिकांचा त्रागा. पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा हिंगोलीमध्ये निषेध. टीव्ही चॅनल प्रतिनिधींच्या वतीनं निषेध. पत्रकाराच्या सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलावीत तसेच हल्लेखोरांवर कारवाईच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. वाराणसीत वकिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. प्रशासनातील भ्रष्ट आणि अकार्यक्षम लोकांना काढून प्रामाणिक लोकांच्या नियुक्तीची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन न स्वीकारल्याने शांततापूर्ण निदर्शने. पैठण छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी. ठेकेदारावर कारवाईची मागणी. हिंगोलीत वाढीव वीज विरोधात ठाकरे शिवसेनेचं आंदोलन. महावितरण कार्यालयावर ठाकरे शिवसेनेचं ढोल बजाव आंदोलन. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये धनगर समाज आक्रमक. सकल धनगर समाज बांधवांचे 1 दिवसीय धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी लाक्षणिक उपोषण. पुणे विद्यापीठात 20% परीक्षा शुल्कात अचानक वाढ. शुल्क वाढीचे परिपत्रक जाळले. परिपत्रकाची छात्र भारतीकडून संगमनेरमध्ये केली होळी. जालन्यातील दुधना नदी पात्रात जलसमाधी आंदोलन. अन्याय झाल्यास मरण पत्करू पण माघार नाही. शेतकऱ्यांचा निर्धार. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दीपक बोराडेंचं उपोषण. आंदोलक दीपक बोराडेंना अश्रू अनावर. धनगरांना एसटीतून आरक्षण द्या. बोराडेंची मागणी. पैठणमध्ये कडेठाण येथील महालक्ष्मी देवीच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात. बळीराजावरील संकट टळू दे. महालक्ष्मीच्या चरणी साकडं. नवरात्रोत्सवामध्ये राजकीय नेते मंडळी सुद्धा रमले. अमरावतीत नवनीत राणांनी महिलांसह गरबा नृत्यात सहभाग घेऊन आनंद लुटला. शहरात परंपरा ग्रुपच्या वतीनं आंबा महाकुंभरास गरब्याचं आयोजन. घटस्थापनेने अंबाजोगाईच्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ. घटस्थापनेनंतर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. गडचिरोलीमध्ये वाजत गाजत दुर्गा देवींची घटस्थापना. आरमोरी येथे भव्य मिरवणूक. आमदारांसह विविध क्षेत्रातील नागरिक मिरवणुकीत सहभागी. आगरी कोळी यांची आराध्य असलेली कार्ला गडावर एकविरेच्या दर्शनासाठी गर्दी. नवरात्रोत्सव निमित्ताने राज्यभरातून भाविकांची गर्दी. कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबेच्या नवरात्र महोत्सवाला सुरुवात. भाविकांची दर्शनासाठी गर्दी. 5551 अखंड मनोकामना ज्योतीचे प्रज्वलन करण्यात येणार. ठाण्यात 3800 मूर्तींची प्राणप्रतिष्ठा. 3000 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात यंदा AI तंत्रज्ञानाचा वापर. 120 CCTV कॅमेरा बरोबरच ड्रोनची राहणार नजर. 27 वर्षांनंतर 10 दिवसांचा नवरात्र उत्सव. मुंबईतील शक्तिपीठ सज्ज. महालक्ष्मी मुंबादेवी मंदिरात चोख बंदोबस्त. सोलापूरच्या मोहोळमध्ये नवरात्र मंडळाकडून हेडफोन डान्सचा अनोखा प्रयोग. डॉल्बी बंदीचे उल्लंघन न करता हेडफोन लावून डान्स करत मिरवणूक. पंढरपुरामध्ये सखुबाई कन्या प्रशालेतील शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात. टिपऱ्या पारंपरिक वेशभूषा करून विद्यार्थिनींची सरस्वती देवीची मिरवणूक. अकोल्यामध्ये ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणामध्ये देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना. देवीची वाजत गाजत मिरवणूक.
विमानाच्या गिअरबॉक्समध्ये बसून 13 वर्षाच्या मुलाचा काबूल ते दिल्ली प्रवास. कुतूहलापोटी मुलगा लँडिंग कंपार्टमेंटमध्ये बसल्याची माहिती. अधिकाऱ्यांनी मुलाला परत अफगाणिस्तानला पाठवलं. अहमदाबाद विमान अपघाताचा अहवाल सार्वजनिक करणं दुर्दैवी आणि बेजबाबदार कृत्य. सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. अपघाताच्या स्वतंत्र, निपक्ष आणि जलद चौकशीची अपेक्षा व्यक्त. आपण H-1B व्हिसामुळे अमेरिकेत आहोत. एलॉन मस्क यांची H-1B व्हिसा संदर्भातील जुनी पोस्ट व्हायरल.